आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र मानले जाते. वसुबारसपासून आपल्या दिवाळीची सुरुवात होते. वस्त्रासोबत गाईची पूजा करायची असते. सुरुवातीला पाट मांडून त्यावर लाल वस्त्र अंथरायचं. त्यानंतर पंत्या लावायच्या, रांगोळी काढायची आणि सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची. थोडेसे तांदूळ घालून त्यावर हळदी कुंकू व्हायचं, दिवा ठेवायचा, दिव्याची पूजा करायची, हळदी कुंकू लावून फुल व्हायचं. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची, अभिषेक करायचा. त्यानंतर बाळकृष्णालाही अभिषेक करायचा आणि दोन जोड्याची विड्याची पानं ठेवून त्यावर थोडेसे तांदूळ घालून हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण ठेवून त्याला हळदी कुंकू, अष्टगंध लावायचा, अक्षता व्हायचा आणि फुलं व्हायची. त्यानंतर गाई वासरूची मूर्ती घ्यायची, तेही ठेवायची. गाई वासरूला हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायचं, वस्त्रमाळ घालायचं, नंतर फुलं व्हायची. आणि वसुबारसे दिवशी गूळ खोबरं आणि बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग ह्याबरोबर राळ्याचा भातही असतो. असा हा नैवेद्य गाईला दाखवायचा. अशी ही गाई वसुबारस दिवशी ही गाईची आणि वासराची मनोभावी पूजा करायची.